11वी मध्ये 6 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश पूर्ण झालेला आहे। पुण्यामध्ये 11वीच्या प्रवेश प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळतोय। आतापर्यंत तब्बल 6,08,407 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय। दुसऱ्या फेरीमध्ये 2,51,804 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झालेला आहे। त्यांना 21 जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार आहे। आता तिसऱ्या फेरीतील रिक्त जागांची माहिती 23 जुलैला प्रसिद्ध होणार आहे। पुण्यामध्ये सीईटी अर्जासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। 3 वर्षाचा विविध अभ्यासक्रम त्याचबरोबर बीएड, एमएड, बीपीएड आणि एमपीएड या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करायला पुन्हा एकदा मुदतवाढ दिलेली आहे। विधी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना 21 जुलैपर्यंत तर उर्वरित अभ्यासक्रमांना 25 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे। पुण्यामध्ये पावसाने विश्रांती घेतल्यामुळे धोकादायक झाडांची छाटणी सुरू करण्यात आली आहे। मुख्य रस्त्यालगत आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याचं काम महापालिकेने सुरू केलंय। खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई केली जाते। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुढचे काही दिवस ही मोहीम सुरू असेल। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये भात लावणीची कामं अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहेत। जवळपास 80% भात लावणी पूर्ण झाली आहे। भात लावणी करताना शेतकऱ्यांकडून पारंपरिक भलरीची गीतं सुद्धा गायली जात आहेत। पुणे विमानतळ परिसरामध्ये कचरा फेकणाऱ्यांवर दंड आकारणीचा आदेश महापालिका आयुक्तांनी दिलाय। विमानतळावरील कॉर्निक स्पॉटची आयुक्तांनी पाहणी केली। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विमानतळ अधिकारी आणि महापालिकेची बैठक घेऊन यावर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या आणि त्यानंतर ही पाहणी झाली आहे। पुण्याच्या जुन्नरमधील आळेफाटामध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीवर कारवाई झाली आहे। या प्रकरणामध्ये 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या आरोपींकडून 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मात्र 5 आरोपी अद्यापही फरार आहेत। नाशिकमध्ये बाईक चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे। हे चोरटे चोरीच्या बाईक ग्रामीण भागामध्ये कमी किमतीमध्ये विकत होते आणि या कारवाईमध्ये चोरट्यांकडून 15 बाईक्स जप्त करण्यात आल्या आहेत। देवळाली ते नाशिक दरम्यान ओव्हरहेड वायर तुटलेली आहे, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। यावेळी तत्काळ रेल्वेचं पथक घटनास्थळी दाखल झालंय। ओव्हरहेड वायर बसवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। मात्र या कामामुळे गाड्या 5 ते 6 तास उशिरानं धावत आहेत। नाशिकमध्ये 6 महिन्यांमध्ये हवा प्रदूषणात 16% वाढ झाली आहे। वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या, औद्योगिक क्षेत्र आणि त्याचबरोबर शहरातील हवेच्या गुणवत्तेवर याचा परिणाम होतोय। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे। नाशिक महापालिका कचरा विलगीकरणासाठी ॲक्शन मोडवर आली आहे। महापालिका आयुक्तांनी आगामी स्वच्छ शहर स्पर्धेसाठी आतापासूनच तयारी करण्याचे निर्देश घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिलेत। त्याचबरोबर ओला आणि सुका कचरा याचं विलगीकरण करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि कचरा विलगीकरणासंदर्भात जनजागृती करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं कुठलीही पूर्वकल्पना न देता रस्ता रुंदीकरणासाठी अनेक मालमत्ता जमीनदोस्त केलेल्या आहेत। या संदर्भात मनपा आयुक्तांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली। या बैठकीमध्ये मालमत्तांचे पंचनामे करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या। त्याचबरोबर नियमानुसार असलेल्या बांधकामांची भरपाई दिली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आगामी काळामध्ये होणार आहे आणि यासाठी प्रशासनाच्या निवडणूक विभागानं 4 वॉर्डाचा एक प्रभाग यानुसार प्रारूप प्रभाग रचनेचं काम पूर्ण केलंय। आता प्रशासनाला एसी-एसटीचं आरक्षण किती ठेवायचं या संदर्भात राज्य सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा आहे। छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळानं 8वं स्थान पटकावलेलं आहे। देशभरातील 60 विमानतळांवर केलेल्या प्रवासी समाधान सर्वेक्षणामध्ये चिखलठाणा या विमानतळानं 8वं स्थान पटकावलेलं आहे। विमानतळावरील नवीन सुविधांमुळे 13व्या स्थानकावरून आता पहिल्या 10 मध्ये येण्याचा मान या विमानतळानं पटकावलेला आहे।